Dear student, last video lecture we have discussed the steps involving gravimetric analysis barium to barium sulfate. In this last video lecture we have already discussed that there are different types of gravimetric analysis, step involving the gravimetric analysis. In this step we have last video lecture already studied the precipitation, digestion and filtration. Means three process we have last video lecture completed. First precipitation, second digestion and third filtration. Last video lecture we have already discussed the what is mean by filtration, what is mean by precipitation and what is mean by the digestion. In this video lecture next step we have discussed. Next step means first step is the washing, drying, insulation, wetting and calculation. म्हणजे मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण काही स्टेप्स इन्व्हॉल्विंग बॅरियम सल्फेट म्हणजे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बॅरियम सल्फेट हा कंपाऊंड तयार केला होता आणि हा कंपाऊंड तयार करत असताना आपण तयार झाल्यानंतर कंपाऊंड तयार केला मग त्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स यायला पाहिजे ते आपण डिस्कस करत होतो. त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पहिली स्टेप पाहिली होती प्रिसिपिटेशन म्हणजे आपण कसा तो प्रिसिपिटेट तयार केला बॅरियम सल्फेट. सेकंड पाहिलं होतं आपण डायजेशन आणि थर्ड आपण पाहिलं होतं की फिल्ट्रेशन. आपण तो कंपाऊंड फिल्टर केला. इथपर्यंत आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं होतं. हा व्हिडिओ लेक्चर पाहत असताना तुम्ही मागचा व्हिडिओ लेक्चर चांगल्या प्रकारे पहा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर चांगल्या प्रकारे समजून जाईल. मग आता आपण बॅरियम सल्फेट जो प्रिसिपिटेशन तयार केला होता तीन स्टेप्स आपण पाहिल्या होत्या तर त्याच्या समोरच्या स्टेप्स आता आपण इथे डिस्कस करू. नंतर आहे वॉशिंग, ड्रायिंग, इन्सुलेशन, वेटिंग अँड कॅल्क्युलेशन. मग आता वॉशिंग म्हणजे काय, आपण जो कंपाऊंड तयार केला ठीक आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये थर्ड पॉईंटला आपण तो फिल्टर सुद्धा केला. फिल्टर केल्यानंतर आता वॉशिंग करतोय आपण. वॉशिंग कायसाठी करतोय, आपण जो कंपाऊंड आपला तयार केलेला आहे. वॉशिंगचा मिनिंग काय आहे की आपला जो कंपाऊंड तयार झालेला आहे फिल्टर पेपरमध्ये आपण जो कंपाऊंड घेतला होता त्याला आपण वॉशिंग करतो. वॉशिंग म्हणजे काय की कंपाऊंड तर तयार झालेला आहे, तो प्रिसिपिटेट तयार झालेला आहे, पण जर त्या प्रिसिपिटेटमध्ये म्हणजे प्रिसिपिटेट कोणता बॅरियम सल्फेटचा ठीक आहे कंपाऊंड आहे आपला प्रिसिपिटेट, जर त्याच्यामध्ये जर काही इम्प्युरिटीज राहिल्या असतील तर त्या इम्प्युरिटीज डिस्ट्रॉय होण्यासाठी, नष्ट होण्यासाठी किंवा निघून जाण्यासाठी त्याला आपण वॉशिंग करणं आवश्यक असते आपल्या कंपाऊंडला. मग आपण वॉशिंग करताना काय करतो, वॉशिंग करताना आपण त्याच्यामध्ये एकतर हॉट वॉटर किंवा गरम पाणी आपण ज्याला म्हणतो तर गरम पाण्यात सुद्धा आपण वरून त्या कंपाऊंडला पाणी वर टाकून सुद्धा आपण त्याला वॉश करू शकतो. किंवा मग H2SO4 घेतो आपण जनरली ठीक आहे, म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड घेतो त्याच्यामध्ये आपण त्या कंपाऊंडमध्ये तो टाकतो जेणेकरून ज्या इम्प्युरिटीज असतील त्या डिझॉल्व्ह होऊन जातील आणि आपला जो कंपाऊंड आहे तो प्युरिफाईड कंपाऊंड आपल्याला मिळेल. या हिशोबाने पहिली स्टेप आपली होती, फोर्थ स्टेप होती आपली ड्रायिंग ठीक आहे, सॉरी वॉशिंग. नंतर फिफ्थ स्टेप पाहू आपण ड्रायिंग म्हणजे काय. ड्रायिंग म्हणजे काय, ड्राय करणे ठीक आहे. आता आपला जो कंपाऊंड आहे आपण त्याला वॉशिंग केलं म्हटल्यावर काय झालं, वॉटरने वॉशिंग करा किंवा मग तुमच्या कोणत्या एका ॲसिडने वॉश करा. मग आता त्याला ड्राय करणं आवश्यक असते. वेटिंग करायच्या पहिले आपण त्याचा शेवटी आपण वेट घेणार आहोत कंपाऊंडचं. जर मग आपल्याला जर त्याला आता ड्रायिंग करायचं आहे तर मग तो ड्रायिंग कसं करणार. ॲक्च्युली तुम्ही पाहिलं नसेल की एक ओव्हन असतो, जसं आपण फ्रीज सारखा स्ट्रक्चर म्हणतो, आपल्या घरी कसा फ्रीज असतो त्या प्रकारे केमिस्ट्री लॅबमध्ये किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये एक ओव्हन असते, फ्रीज सारखा एक मोठं ओव्हन असते. त्या ओव्हनमध्ये आपण तो कंपाऊंड ठेवतो. कंपाऊंड ठेवल्यानंतर होतं काय की जेव्हा आपण तो कंपाऊंड त्याच्यामध्ये ठेवतो की ते टेम्परेचर एक मेंटेन करावं लागतं ठीक आहे. हॉट टेम्परेचर असते आणि मग ॲटोमॅटिकली काय होतं की त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतात ते मॉइश्चर हे त्या ओव्हनमधून हे ॲब्झॉर्ब केला जातो म्हणजे आपला कंपाऊंड जो आहे हा ड्राय होऊन जातो. आता ओव्हन तुम्ही खूप जणांनी पाहिला नसेल ठीक आहे किंवा आपल्याकडे ते ओव्हनची प्रोसेस नाही आहे, पण मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये किंवा मग इंडस्ट्रीजमध्ये हे ओव्हन असते, फ्रीजसारखा एक मोठा एक चेंबर असतो. तर तो कंपाऊंड आपल्याला ड्राय करण्यासाठी आपण यूज करतो. तो कंपाऊंड फ्रीजसारखा असं झाकणं आपलं ओपन करायचं डोअर आणि त्यामुळे तो कंपाऊंड ठेवून द्यायचा आणि डोअर बंद केल्यानंतर टेम्परेचर मेंटेन करायचं आणि मेंटेन केल्यानंतर आपला कंपाऊंड जो आहे
तो ड्राय होऊन जातो, म्हणजे त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते मॉइश्चर ॲटोमॅटिकली निघून जातं, म्हणजे आपला कंपाऊंड काय झाला, ड्राईंग झाला. नंतर नेक्स्ट गोष्ट आहे इन्सुलेशन. आता इन्सुलेशन म्हणजे काय, आपण जो कंपाऊंड आहे आपला, आपण काय करतो जनरली सिलिका ग्लासमध्ये आपल्या ग्लास क्रुसिबलमध्ये ठेवतो आपण. आता ग्लास क्रुसिबल सुद्धा तुम्ही पाहिलं नसेल, आपल्या केमिस्ट्रीच्या बुक्समध्ये एक छोटीशी डायग्राम दिलेली आहे ग्लास क्रुसिबलची. ग्लास क्रुसिबल म्हणजे काय, की ग्लास क्रुसिबल म्हणजे एक छोटं भांडं असते ग्लासचं. त्या ग्लासच्या भांड्यामध्ये आपण काय करतो, पूर्ण ते वरून झाकणं असते, जसं आपण म्हणतो प्रेशर कुकर कसा असतो आपला, ठीक आहे, त्या टाईपमध्ये एक ग्लासचं क्रुसिबल असते. त्या क्रुसिबलमध्ये आपण काय करतो की तो कंपाऊंड जो आहे तो ठेवतो, आणि ठेवल्यानंतर त्याला वरून आपण ग्लासचं एक झाकण लावतो. ते का बरं त्याच्यामध्ये आपण ठेवतो, कारण जी बाहेरची हवा असते किंवा जे बाहेरचे ॲटमॉस्फिअर असते, ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा काय असते की मॉइश्चर असते. तो कंपाऊंड तो मॉइश्चर ॲब्झॉर्ब करू नये ह्याच्यासाठी आपण काय करतो, त्या कंपाऊंडला काय करतो की ग्लास क्रुसिबलमध्ये आपण त्याला ठेवतो. ठेवायचा उद्देश हाच आहे, एक उद्देश म्हणजे काय की तो कंपाऊंड आपण डायरेक्टली असं बाहेर ओपन ग्राउंडमध्ये ठेवू शकत नाही. ओपन ग्राउंडमध्ये ठेवलं की त्याच्यामध्ये इम्प्युरिटी येऊ शकतात, किंवा एन्व्हायरमेंटमध्ये काही मॉइश्चर असतं, तो मॉइश्चर ॲब्झॉर्ब करू शकतो, त्यामुळे तो पुन्हा त्याला पाणी किंवा वॉटर लागण्याची शक्यता असते. म्हणून आपण त्याला काय करतो की त्या कंपाऊंडला आपण कशामध्ये ठेवतो, ग्लास क्रुसिबल म्हणजे एक ग्लासचं असे एक भांडं असते, त्याच्यामध्ये आपण तो कंपाऊंड ठेवतो. मग नेक्स्ट प्रोसेस काय आहे, तो कंपाऊंड आपण बाहेर काढतो, ठीक आहे. मग बाहेर काढल्यानंतर आपलं करायचं काय, बाहेर काढल्यानंतर आपण एक सिलिका क्रुसिबल असते. सिलिका क्रुसिबल म्हणजे काय की एक जे चायना डिश असते, तुम्ही चायना डिश पाहिलेली आहे केमिस्ट्री लॅबमध्ये आपल्या, सेम लाईक दॅट तशीच चायना डिश सारखी एक छोटीशी एक सिलिका जेल असते, ठीक आहे. चायना डिश छोटीशी एवढी, त्याच्यामध्ये आपण काय करतो, कंपाऊंड ठेवून देतो. म्हणजे तुम्ही एक स्मॉल डायग्राम करून दाखवतो, अशी एक छोटीशी सिलिका क्रुसिबल असते. या क्रुसिबलमध्ये आपण काय करतो की हा कंपाऊंड इथे ठेवून देतो. आपण छोटी चायना डिश म्हणू शकतो आपण त्याला. आपल्या केमिस्ट्री लॅबमध्ये आपण जे चायना डिश यूज करतो ते चायना डिश ही खूप मोठी असते, ठीक आहे. मोठी म्हणजे बॉलीवली असते, आपली जी घरी आपण वाट्या वगैरे यूज करतो तेवढी असते. आता ह्याच्यामध्ये काय आहे, एक छोटीशी क्रुसिबल असते एवढीशी, ठीक आहे. त्यामध्ये आपण तो कंपाऊंड ठेवायचा, आणि कंपाऊंड ठेवल्यानंतर त्याला काय जवळपास हाफ एन हॉवर म्हणजे अर्धा घंटा, ठीक आहे, हाफ एन हॉवर त्या कंपाऊंडला काय करायचं, थोडी हीट द्यायची. ट्रायपॉड स्टँडवरती ठेवायचं, आणि ट्रायपॉड स्टँडवरती पुन्हा त्याला थोडीशी हीट द्यायची. हीट जर आपण जेव्हा देतो तेव्हा तो कंपाऊंड काय होतो, त्याच्यामध्ये जर राहिलं सुद्धा जे काही मॉइश्चर असेल, ठीक आहे, रिमेनिंग काही मॉइश्चर असेल ते सुद्धा निघून जातो. किंवा मग हीट देताना त्याला अर्ध्या तासाच्या वर जास्त हीट द्यायची नाही. त्याला आपण जर जास्त हीट देण्याचा जर प्रयत्न केला तर प्रॉब्लेम्स काय होतो की तो कंपाऊंड डिकम्पोज होऊ शकतो किंवा मग ब्लॅक पडू शकतो. म्हणून टेम्परेचर मेंटेन ठेवणं हे आपल्या हातामध्ये असतं. म्हणून आपण काय करायचं की तो कंपाऊंड असतो तो कंपाऊंड एक सिलिका क्रुसिबलमध्ये ठेवायचा, ठीक आहे, छोट्याशा कॅलरीजमध्ये ठेवायचा, आणि त्याला काय करायचं, बर्नरने आता त्याला हीट द्यायची. समजा हे बर्नर आहे आणि त्याला आपण हीट देतो, तर अशा प्रकारे आपण काय करतो की त्याला हीट दिल्यानंतर रिमेनिंग जे काही असतील म्हणजे मॉइश्चर वगैरे असेल ते एकदाच बाहेर ते निघून जातं. म्हणून आपल्याला त्याला हीट देणं आवश्यक असते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे वेटिंग. आता आपण तर कंपाऊंड तयार केला, त्याला फिल्टर केलं, त्याला ड्राय केलं, ठीक आहे, वॉशिंग केलं, सगळ्या प्रोसेस केल्या आपण. त्यातला जे काही मॉइश्चर असेल किंवा इम्प्युरिटीज असेल ते आपण बाहेर काढले. मग आता काय करायचं आपल्याला की आता वेटिंग करायचं. वेटिंग म्हणजे त्याचं वेट घ्यायचं, ॲक्च्युअली वेट किती येते. मग आता त्या कंपाऊंडचं आपण जर समजा वेट घेतलं, ठीक आहे, वेट घेतल्यानंतर त्याचं जे काही वेटिंग आपल्या प्रॅक्टिकलनुसार किंवा कॅल्क्युलेशननुसार ते आपण त्याचं वेट घेतलं, ठीक आहे. वेट घेणं म्हणजे काय, आपण जे मेजर करतो वेट, ठीक आहे ना, तर त्याचं वेट आपल्याला शेवटी घेऊन घ्यायचं. आता वेट कसं घ्यायचं हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये वेट घेतलेलं आहे. तर वेट घेऊन झालं आपलं, त्याचं काही रेटिंग असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी 0.6 ग्रॅम त्याचं वेट आला आपल्याला, त्या कंपाऊंडचं वेट 0.6 ग्रॅम आहे. इतकं वेट त्याचं आपल्याला मिळालं, फॉर एक्झाम्पल सांगतो. नंतर शेवटी राहिलं कॅल्क्युलेशन. आता या कॅल्क्युलेशनचा हा पण एक महत्त्वाचा पार्ट आहे की कॅल्क्युलेशनमध्ये आपण जे बॅरियम सल्फेट तयार केलेलं आहे त्या बॅरियम सल्फेटमध्ये
आपलं बॅरियम किती आहे. ठीक आहे, आता बॅरियम सल्फेटचा फॉर्म्युला काय आहे, BaSO4. ठीक आहे, BaSO4. तर ह्याच्यामध्ये एस्टिमेशन ऑफ बॅरियम म्हणजे हा बॅरियम ऍक्च्युअल मध्ये बॅरियम किती आहे हे आपल्याला इथं काढायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला करावं लागेल की कॅल्क्युलेशन. आता आपला जो बॅरियम सल्फेट जो आहे ह्याचा आपण जर वेट घेतला हे 0.6 ग्रॅम आपल्याला आलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे की हे तर पुरं कंपाऊंडचं वेट आहे, BaSO4चं वेट आहे 0.6 ग्रॅम. मग आपल्याला काय करायचं की आता ह्याच्यामध्ये सुद्धा बॅरियम किती आहे, हा जो बॅरियम आहे ह्या बॅरियमचं वेट आता किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. मग आपण काय करणार, आपण करणार कॅल्क्युलेशन. आता कॅल्क्युलेशन मध्ये आता आपल्याला एक दोन पॉईंट इम्पॉर्टंट आहे. ते कोणकोणते पॉईंट पाहिजे आपल्याला. आपला जो बॅरियम सल्फेट आहे प्रिसिपिटेट BaSO4, आता ह्याच्यामध्ये बॅरियमचं मॉलिक्युलर वेट आणि बॅरियम सल्फेटचं मॉलिक्युलर वेट हे आपल्याला दोन्ही माहित पाहिजे. आता जर मी तुम्हाला म्हटलं की बॅरियम सल्फेटचं मॉलिक्युलर वेट किती येतं, तर हे आपल्याला लक्षात पाहिजे. हे वेट येतं 233.42. म्हणजे बॅरियम सल्फेट जो आहे त्याचं मॉलिक्युलर वेट किती आहे 233.42. ठीक आहे, आता हे झालं कंपाऊंडचं मॉलिक्युलर वेट. आता मॉलिक्युलर वेट कसं काढायचं हे तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे ना, हे झालं मॉलिक्युलर वेट. हे झालं फक्त वेट जे आपण मोजलेलं आहे ते वेट. ठीक आहे ना, हे वेट. आता आपल्याला फक्त बॅरियमचं मॉलिक्युलर वेट किती काढायचं पाहू. हा जो फक्त बॅरियम आहे ह्या बॅरियमचं मॉलिक्युलर वेट किती असते, ह्या बॅरियमचं मॉलिक्युलर वेट आहे 137.36. हे आहे फक्त बॅरियमचं मॉलिक्युलर वेट. हे आहे BaSO4चं वेट पूर्ण मॉलिक्युलर वेट. मी तर स्मॉल मध्ये लिहितो मॉलिक्युलर वेट. BaSO4चं मॉलिक्युलर वेट 233 आहे. हे झालं फक्त बॅरियमचं मॉलिक्युलर वेट, फक्त बॅरियमचं 137.36. मग आता काय करायचं आपल्याला, ठीक आहे, ग्रॅव्हिमेट्रिक फॅक्टर काढायचा आहे. ग्रॅव्हिमेट्रिक फॅक्टर आपण फॅक्टर लिहितो, फॅक्टर इज इक्वल टू, हे कसं काय लक्षात घ्या, हे बॅरियम वरती लिहायचा बॅरियमचं मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय 233.42 ग्रॅम. ठीक आहे, हे डिवाइड बाय हे करायचं. मग आपला आन्सर, ह्याचा आन्सर जर काढला आपण तर हे नियर अबाउट येते 0.5833. ठीक आहे, ह्याचा आपण ऍक्टिव्ह वेट काढला 233 म्हणजे काय, बॅरियम सल्फेटचं मॉलिक्युलर वेट. 137 म्हणजे काय, फक्त बॅरियमचं मॉलिक्युलर वेट. ह्याला डिवाइड जर केलं तर आपल्याला किती आन्सर आलं 0.58. ग्रॅव्हिमेट्रिक फॅक्टर काढला आपण. ग्रॅव्हिमेट्रिक फॅक्टर म्हणजे काय, 137.36 डिवाइड बाय 233.42. म्हणजे 233 काय झालं की हे पूर्ण BaSO4चं मॉलिक्युलर वेट. ठीक आहे, हे डिवाइड करायचं. कसं डिवाइड करायचं, 137.36 म्हणजे हे 137.36 काय आहे, हे बॅरियमचं मॉलिक्युलर वेट आहे. तर ह्याचं जर आन्सर काढलं तर हे किती येतं 0.5833 ग्रॅम येते. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो कंपाऊंड आहे आपण जर वेट घेतला होता, किती घेतला होता 0.6 ग्रॅम घेतला होता. मग आता ह्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण 0.5833, ठीक आहे, इंटू 0.6. ठीक आहे, तर ह्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केला तर हे आपल्याला मिळते 0.3530 ग्रॅम. म्हणजे आता 0.353 ग्रॅम हे काय झालं, हे आपल्या बॅरियम सल्फेटमध्ये जितका बॅरियम होता त्या बॅरियमचं ॲक्च्युअल एस्टिमेशन म्हणजे ॲक्च्युअल वेट हे आपल्याला समजलं की बॅरियम सल्फेटमध्ये आपला बॅरियम हा किती होता. हे झालं 0.3530 ग्रॅम. समजलं. आता अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की आपण हे कॅल्क्युलेशन केलं आहे. आज आपण इथे स्टेप इन्व्हॉल्विंग द ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस जो आलेला आहे बॅरियम टू बॅरियम सल्फेट, म्हणजे बॅरियम सल्फेटमधून आपण बॅरियम सेपरेट केला आणि त्याचं ॲक्च्युअल बॅरियम किती आहे बॅरियममध्ये किती असायला पाहिजे किंवा किती येते. ठीक आहे, हे अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशनने काढलेलं आहे. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. थँक्यू.